आनंदी, उत्साही आणि सकारात्मक राहण्यासाठी मेंदूला मजबूत करणं खूप गरजेचं आहे. मेंदू मजबूत असेल तर निर्णय क्षमता, आठवणशक्ती, मनःशांती, आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य वाढतं. मेंदू मजबूत करणाऱ्या आणि आनंदी ठेवणाऱ्या सर्वोत्तम अशा सवयी, जसं की सकाळी 10 मिनिटे सूर्यप्रकाशात राहा. सूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिन आणि व्हिटॅमिन डी वाढतं. त्यामुळे मूड सुधारतो, नैराश्य कमी होतो आणि मेंदू सतर्क राहतो. सकाळी 7 ते 10 वाजता 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. चालणं आणि व्यायाम करणं मात्र अनिवार्य आहे. व्यायामामुळे मेंदूमध्ये BDNF तयार होतं, ज्यामुळे मेंदूच्या पेशी मजबूत होतात. दररोज 30 मिनिटं चालणं, योगा करणं, सूर्यनमस्कार, सायकलिंग करा. त्याचप्रमाणे मेंदूला आव्हान द्या, जसं की गेम्स खेळा, नवीन गोष्टी शिकत राहा. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. जसं की सुडोकू खेळा, पझल्स, चेस, नवीन भाषा, वाद्य शिकणं यासारख्या गोष्टी शिकत राहिला तर तुमचा मेंदू नक्की खूप कार्यक्षम होतो. त्याचप्रमाणे डायरी लिहा. मनातील विचार लिहिल्यामुळे ताण कमी होतो, मेंदू शांत राहतो आणि भावना नियंत्रित राहतात. मी आज कोणत्या 3 गोष्टीसाठी कृतज्ञ आहोत ती वाक्य लिहा. किमान 30 मिनिटे वाचन करा. वाचनामुळे स्मरणशक्ती वाढते, शब्दसंपदा वाढते, IQ वाढतो आणि मनाची स्थिरता वाढते. जसं की प्रेरणादायी पुस्तके वाचा, आध्यात्मिक पुस्तके वाचा, सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा. सोशल मीडियामुळे आपण तुलना करतोय आणि आपला ताण वाढतोय. दिवसात 1 तासापेक्षा जास्त वापर मोबाईलचा करू नका. सकाळी उठल्या उठल्या फोन बघू नका. संवाद साधा, माणसांशी बोला. मनातील गोष्टी शेअर केल्यामुळे मेंदूतील ऑक्सिटोसिन वाढतं, त्यामुळे मन हलकं होतं. जवळच्या व्यक्तींशी रोज थोडा वेळ गप्पा मारा. मेन महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या. झोप कमी असेल तर मेंदू कमकुवत होतो. प्रौढांसाठी 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. झोपण्यापूर्वी 1 तास अगोदर मोबाईल बंद ठेवा. मेंदूसाठी उपयुक्त असा आहार, जसं की मेंदू 60% फॅटने बनलेला असतो, म्हणून योग्य आहार घेणं गरजेचं आहे. जसं की अक्रोड, बदाम, पिस्ते, चिया बीज, नारळ तेल यासारख्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. नेहमी नवीन काहीतरी शिकत राहा. नवीन कौशल्य शिकल्यामुळे न्यूरॉन्सचे जाळे मजबूत होतं. जसं की कुकिंग, डान्स, मेकअप, गार्डनिंग, टायपिंग यासारख्या गोष्टी नक्कीच शिका. त्याचप्रमाणे स्वतःची स्तुती करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन करा, जसं की मी मजबूत आहे, मी सक्षम आहे. यासारख्या पॉझिटिव्ह विचारांनी दिवसाची सुरुवात करा आणि मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. हसण्याची सवय लावा. हसू म्हणजे मेंदूसाठी नैसर्गिक औषध आहे. कॉमेडी पाहणं, मजेदार संवाद, हसून खेळणं यासारख्या गोष्टी अंगी रुजवा. नकारात्मक लोक आणि विषारी वातावरणापासून अंतर ठेवून राहा. टॉक्सिक लोक मेंदूमध्ये स्ट्रेस केमिकल वाढवतात. अशा लोकांपासून मानसिक अंतर ठेवून दूर राहा. स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं जपा. स्वतःला आवडेल तेच करा. ज्यामुळे मनाला आनंद मिळतो ती प्रत्येक गोष्ट करा. दिवसामध्ये किमान 20 मिनिटे या गोष्टी करा, जसं की रंगकाम, स्वयंपाक, बागकाम. तुमचं मन जेव्हा आनंदी होईल त्या गोष्टी तुम्ही नक्की करा. त्याचप्रमाणे मेंदू मजबूत करण्यासाठी या चुका नक्की टाळा, जसं की सतत ताण घेणं, कमी झोप, जंक फूड खाणं, साखर जास्त खाणं, एकटेपणा, दिवसभर मोबाईल बघणं, पाण्याचं कमी सेवन करणं. लक्षात ठेवा, आनंद हा शोधायचा विषय नाही, तर दररोज तयार करायची सवय आहे. तेव्हा स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहण्याचा किंवा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. मेंदू मजबूत केला तर खुश राहणं सहज शक्य होतं. तेव्हा स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सतत पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावा आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिका. नक्कीच तुम्ही आयुष्यभर सुखी आणि आनंदी राहाल.